नमस्कार, मी श्यामल साबळे। आज आपण आलेलो आहोत श्रीरामपूर या भागामध्ये। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत येथील जनतेचा कौल कुणाकडे, चला तर जाणून घेऊया। आता आपण सध्या श्रीरामपूरमध्ये आहोत आणि येथील शहरवासियांच्या आपण प्रतिक्रिया घेत आहोत। नमस्कार काका, बोला। काय नाव आपलं? एकनाथ दगडू काळी। किती वर्षापासून राहता? आम्ही जो 70 पासून राहतो इथे। दुष्काळ काका काय वाटतं, काय बदल झाले? पण जे कार्यकर्ते आता सरकार चांगलं आहे, मोदी सरकारचं, त्यांनी मस्त योजना राबलेलं आहे आणि आतापर्यंत ते करतात ते। आता त्यांचं जर मागं राहिलं तर चांगलंच होणार आहे। अजून बी आपले जे स्थानिक आमदार आहेत, स्थानिक आमदारांनी काम केलं असं वाटतं का? स्थानिक आमदारचं काय आता कामाचं काय आता येतं ते। सुजय विखे पाटील यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं? सुजय विखे पाटील ते चांगलेच कार्यकर्ते आहेत आणि श्रीरामपूरला काय झालं तर तेच झालं, इकडे कोणी तसे कार्यकर्ते राहिलेच नाही ना। कोणी येते आता? सुजय विखे पाटील जे आहे त्यांचं काम चांगले काम आहे त्यांचे। मग जर कधी संधी मिळाली तर तुम्ही त्यांना निवडून द्याल का? आता काय शक्यते सारे जर असले काम करणारे निवडून देणारे, काम करणार कोणी असतो। आमचा आमदार जर असला त्याने कामात हे केलं तर त्या निवडून देऊ, कोणाला दुसऱ्याला देऊ, पक्ष कोणता असला निवडून देऊ, जो काम करेन त्याला निवडून देणार। काका, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत, तर काय वाटतं तुम्हाला? भाजप यायला पाहिजे। भाजप यायला पाहिजे का? भाजप यायला पाहिजे त्यांनी योजना भरपूर आणलेल्या आहे, लोकांचे फायदे झाले। तुमच्यासारख्या मुलींना यायला त्याला शिक्षणाला पैसे दिले, गोरगरिबाला 1500 रुपये हप्ता दिला, रॅशनवर धान्य वगैरे भेटतंय, हे काँग्रेसच्या काळात भेटत नव्हतं। आता सध्या तुमच्या भागामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे। हो स्थानिक आमदार हां आहेत, ते महाविकास आघाडी। हां तर त्यांनी विकास कामं केली आहेत का? मग आम्ही महाविकास आघाडीलाच मतदान करणार, मग आला नाही करणार आम्ही। काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरेला आम्ही मतदान नाही करणार। आता सध्या त्यांचेच आमदार आहेत स्थानिक भागात आणि आहे ना म्हणा, ते आले ते एका विशिष्ट समाजामुळं ते निवडून आलेले, आमच्यामुळं आलेले निवडून। सध्या भाजपाचे तुमच्या जवळपासच्या भागाचे मध्ये आहे सुजय विखे पाटील, हे भाजपाचे महायुतीमध्ये, तर त्यांना यदा कदाचित संधी मिळाली तर तुम्ही देणार का? हो देणार। सुजय विखे पाटलांना संधी देणार? हो देणार। त्यांची कामं चांगली आहेत? हा करणार। मी तुम्हाला अगोदरच बोललो ना, त्यांच्या योजना चांगल्या आहे म्हणून म्हणलं। आता ते प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणणं असतं, मी माझं म्हणणं तुम्हाला सांगून टाक। तुमच्या भागामध्ये गुन्हेगारी वाढतीये असं वाढली, गोरगरिबाच्या जमिनी लुटल्या बिल्डर लोकांनी, हे 2% व्याजावाल्यांनी, सगळ्या आमच्या दलित लोकांच्या याच्या त्याच्या, तो आम्ही त्यांच्या विरोधात काम करणार। आम्ही महाविकास आघाडीला मतदान करणार। महायुती की महाविकास आघाडी? भाजप महाविकास आघाडी, सुजय विखे भाजप, ते महायुतीचे आहेत। भाजप महायुतीची महायुती, हो त्यांची कामं चांगली आहेत? हो चांगली। आपल्या त्यांनी गुन्हेगारी कमी केलेली, त्यांनी गुन्हेगारी कमी केली। काका, तुमचं नाव काय? अनिल दुशिंग। गेल्या किती वर्षापासून राहता या मतदारसंघात? 40-45 वर्षापासून। 40-45 वर्षापासून या मतदारसंघात राहतात। काय विकास झाला असं वाटतं? विकास काहीच झालेला नाही आहे, कुठेच काही केलेलं नाही आहे। जे ते निवडून आल्यानंतर ते त्याचं पाहतं। आणि अधिकृत धंदे, 2 नंबरचे धंदे, त्याचा जास्त सुळसुळाट आहे इथं। त्याच्यामुळं वाळू माफिया, ड्रग्ज माफिया, गांजा, दारू, हे सगळ्या धंद्यांमुळे ते वाढले, चोऱ्या। मग या वाढत्या गुन्हेगारीला कोण आळा घालू शकतो? एकच आता सध्याचा पर्याय एकच, सुजय दादा विखे, करण दादा सासाने। मग सुजय दादा विखे पाटलांना जर संधी मिळाली तर नवीन चेहऱ्यामधून संधी द्याल का? 100%। सुजय दादा विखे पाटलांची कामं चांगली आहेत? काम आहे ना, गाव आहे, क्वालिटी दरार आहे, त्याच्या खाली मग आमचे करण दादा सासाने, ते सिनियर लेवलला राहतील। जे तालुक्याचं काम आहे ते करण दादा सासाने पाहतील आणि जे जिल्हा लेवलचं काम आहे ते सुजय दादा विखे पाटील पाहतील। त्यांचं बी काम आहे, त्यांचं बी क्वालिटी, अर्ज दिला, फोन केला तर दादा लगेच फॉलोअप घेतात। त्यांचं बी कामाची क्वालिटी, जसं कोरोनात त्यांनी खूप अन्नधान्य वाटले, किराणा वाटला, सुजय दादांनी वाटलं, स्वतः लोणीत राहून श्रीरामपूरमध्ये मदत दिली त्यांनी। आता सध्या आपण श्रीरामपुरातील एका भागामध्ये आहोत जिथे एक भाजी विक्रेते आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काका, काय नाव आपलं? राहुल सुभाष बाविस्कर। गेल्या किती वर्षापासून राहता इकडे? मी राहतो आता कमीत कमी, आमची इथली जागा 1957 पासून जागा आहे। आता त्याला कमीत कमी 60 एक वर्ष झाले असेल।
गेल्या 60 वर्षापासून मतदारसंघात काय काय बदल झाला असं वाटतं तुम्हाला? काहीच बदल नाही झाला आहे. पुढारीच भेटला नाही श्रीरामपूरला अजूनपर्यंत. म्हणजे असं काही कामच झालेलं नाही श्रीरामपूरमध्ये. आपला शिवाजी रोड, संगमनेर रोड, नेवासा रोड हे रस्त्याला सगळे खड्डेच खड्डे आहे. माझी चालताना एकदा पहाटे तर गाडीची खोपडी उघडली होती. जी खोपडी अंधारात दिसलंच नाही मला काही खड्ड्यामुळं. ती गाडीची खोपडी निघून आली. आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत. काय वाटतं या निवडणुकांबाबत? आपला नगरसेवक नगराध्यक्ष चांगला असावा, तरुण असावा आणि काम करणारा असावा. दुसरं काही म्हणणं नाही. बस. काय अपेक्षा आहे तुमच्या एक लोकप्रतिनिधी म्हणून? नाही, आपला श्रीरामपूरचा विकास व्हावा. दुसरं काही अपेक्षा नाही आहे. गेल्या अनेक वर्षापासून इकडे काँग्रेसची सत्ता आहे आणि काँग्रेसनं कामं केली असं वाटतं का तुम्हाला? नाही केले, काहीच नाही केले. काँग्रेसनं कामं झाली नाही. नाही झाले. काय झाले तेव्हा ससारे साहेब होते तेव्हा झालेले आहे कामं. आतापर्यंत काही कामं नाही झाले. काँग्रेसकडनं कामं झाले नाही. आता सध्या महाविकास आघाडीचे आमदार आपल्या भागामध्ये कार्यरत आहेत. काय वाटतं त्यांच्या बाबतीत? कामं नाही केली त्यांनी, विकास नाही केला शहराचा. महाविकास आघाडीचे आमदार त्यांनी काहीच कामं नाही केले. सांगा ना मॅडम, काय आहे का विकास? खड्डे तसेच आहे अजून बी. बरं, राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र जे आहे सुजय विखे पाटील यांच्याकडे कसे बघता तुम्ही? आता ते आहे तसे चांगले बी आहे, काम करू शकतात ते. आणि त्यांनी मागील वर्षी आपलं महापुराण, शिवमहापुराण इथं आपला शिवाजी पुतळा बसवला आहे. अजून उद्घाटनद्वारे झालं आहे ते. त्याचा शिवपुराण एकदम व्यवस्थित झालं आहे. त्याच्यामुळं त्यांची थोडी अपेक्षा आहे त्यांच्याकडून बी आम्हाला. एक सुजय विखे पाटलांकडनं एक व्हिजन असलेला नेता म्हणून पाहिलं जातं. तर काय वाटतं तुम्हाला, त्यांच्याकडनं विकास होईल शहराचा? होईल ना, काय अडचण नाही. आणि अपेक्षा बी आहे त्यांच्याकडून. गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित होता. तो देखील सुजयदादा विखे पाटलांनी मार्गी लावला. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्याबद्दल असं आहे का त्यांनी जे दिलेला शब्द ते पूर्ण केला. तर आज आपण येथील स्थानिक नागरिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत काय भूमिका आहेत, काय मतं आहेत हे तुम्ही पाहिली आणि जाणून घेतली. या अशा विविध लोकांची मतं जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.